समोर जे दिसतंय तो शिवनेरी किल्ला आणि कडेलोट पॉईंट आणि आम्ही आहोत मोरे मिसळ आणि प्युअर व्हेज रेस्टॉरंट इथे. हॉटेलचे मालक ज्या मोरे मॅडम आहेत त्या मोरे मॅडमसुद्धा इथे आहेत आणि जातीने आमची चौकशी करत आहेत. हॉटेलची टेस्टसुद्धा उत्तम आहे आणि मी सगळ्यांना सांगेल की जर शिवनेरीला आल्यानंतर तुम्ही नक्कीच इथे भेट द्या, कारण मुळात हॉटेलसुद्धा सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये सर्व्हिस चांगली आहे, त्याचबरोबर सगळे पदार्थ एकदम उत्तम होते. धन्यवाद मॅडम, थँक्यू. चव खूप सुंदर आहे, चव सगळे खुश झाले. ओके, थँक्यू मॅडम. आता आम्ही उतरलो सगळेजण. आता इथून शिवनेरी इथपर्यंत आपली गाडी आली होती. इथपर्यंत गाडी अगदी व्यवस्थितरित्या येते, त्यामुळे सगळं टेन्शन राहत नाही. वागचोरे मॅडम आल्या, सगळे शिवगीकर मॅडम आणि इथे राजपूत मॅडम आणि इथून शिवाई देवी मंदिर ट्रस्ट इथपर्यंत गाडी येते आणि इथून आपल्याला फक्त चढायचं आहे बस. नियम असा आहे की जर वरती आपल्याला पाण्याची बॉटल न्यायची असेल तर एका बॉटल मागे 50 रुपये डिपॉझिट इथे घेतलं जातं आणि त्यानंतर इथे ते पैसे आपण पुन्हा आलं का आपण बॉटल दाखवायची आणि बॉटल दाखवल्यानंतर ते पैसे आपल्याला पुन्हा मिळतील. आताच मॅडमनी सांगितलं, कारण याच्यामागचं कारण एक आहे की वरती जे गडावर जे स्वच्छता जी हवी आहे, ह्या बॉटल प्लास्टिकचा कचरा नको याच्यासाठीच हा जुन्नर जे नगर परिषद आहे तिने हा उपक्रम केलेला आहे आणि अशा पद्धतीने आम्ही दोन्ही बॉटलचे 100 रुपये दिलेले आहेत आणि आल्यानंतर देतील पुन्हा. आणि चांगला उपक्रम आहे, कारण मुळात गड किल्ले स्वच्छ राहिले पाहिजेत याच दृष्टिकोनातून हे बॉटलची डिपॉझिट घेतली जाते आणि पुन्हा आपली बॉटल रिटर्न द्यायची, रिकामी झालेली बॉटल द्यायची आणि त्यांना दाखवायची आणि पुन्हा आपले पैसे पुन्हा घ्यायचे. म्हणजे कुठेही आपण बॉटल फेकणार नाहीयेत, ती बॉटल आपला कचरा आपणच आणायचा आहे आणि पुन्हा त्यांना दाखवायचं आहे. पायऱ्यांना सुरुवात झाली आमची. बोगनवेली बघा किती मस्त आलेला आहे, चाफा पण फुललेला आहे आणि बाजूला चिंचा सुद्धा आहेत. आमची सगळी मंडळी आता चढायला सुरुवात केलेली आहे. वागसरे मॅडम आहेत. हां, थकलेले नाही. आता आपण महादरवाजा जो आहे हा महादरवाजा तिथून जातोय. महादरवाजालाच शिवनेरी किल्ला आणि शिवनेरी किल्ल्याच्या आसपासचा प्रदेश बघा कसा आहे. संपूर्ण बागायती, काही फुलझाडं लावलेली आहेत, फुलशेती झालेली आहे, कांदा वगैरे आहे आणि हा आजूबाजूचा परिसर. आणि आता आपण दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या इथे येतोय. सुरुवातीला आपण महादरवाजाकडे बघितलं आणि महादरवाजाकडे नंतर आपण दुसऱ्या दरवाजाकडे जातोय. हा शिवनेरी किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर. हा जो दरवाजा आहे तो म्हणजे गणेश दरवाजा. गणेश दरवाजाला सुद्धा वरती बघा कसं हत्ती वगैरे दरवाजा उघडू नये म्हणून. दरवाजा झाला, गणेश दरवाजा झाला आणि त्यानंतर आता आपण आणखीन एका दरवाजाकडे येतोय. दरवाजा नंबर 3. सातपुते सर व्हिडिओ करता येते आणि किल्ल्यावरती. अशा पद्धतीने सर तुम्हाला कसं काय वाटतं शिवनेरी किल्ल्यावर आल्यावर? आणि अशा पद्धतीनं एकदम व्हिडिओ करत बघता येते. त्यानंतर तिसरा दरवाजा जो आला तो दरवाजा म्हणजे पीर दरवाजा. पीर दरवाजाचा दरवाजा नंबर 3. इथे सुद्धा तसंच हत्तीने वगैरे हा दरवाजा उघडू नये त्यासाठीच हे समोर अनुकुचितार खेळ जे आहेत हे लावलेले आहेत. हे बघा इथून आतमधली बाजू. आता पीर दरवाजाकडनं आपण पुढे निघतोय. तसंच आसपासचा सुशोभित परिसर
नगर परिषदेच्या माध्यमातून हा परिसर सुशोभित करण्याचा एक चांगला उपक्रम घेत आहेत. आणि मगाशीच तुम्हाला सांगितलं की प्लास्टिकचा वापर टाळा आणि आरोग्यासह पर्यावरणसुद्धा राखा. झेंडू आहे, तर अशा पद्धतीनं जाई आहे. हा परिसर जुन्नर नगर परिषदेच्या मार्फत सुशोभित केला जातो आहे. आणि त्याचबरोबर वन विभाग जुन्नर प्लास्टिकचे टाळण्याघातक परिणाम प्लास्टिकचा वापर आपण कमी केला पाहिजे. आणि नगर परिषदेच्या माध्यमातून हा परिसर संपूर्ण सुशोभित केलेला आहे. जुन्नर नगर परिषद चांगला उपक्रम आहे. बेंचेस वगैरे व्यवस्था बघा कशी मस्तपैकी केलेली. खूप सुंदर असा परिसर. प्यायचं पाणी वगैरे पाहिजे असेल तर इथे आपल्याला पाणीसुद्धा मिळेल. त्यामुळं आणायची गरज नाही आहे. आरो फिल्टर पाणी आहे, शुद्ध पिण्याचं पाणी. आणि इथे आल्यानंतर आपण पाणी पिऊ शकतो. जमते दत्तदादा बघा कुठे गेला आहे. अगोदर जाऊन आला. ज्योती मॅडम दत्तदादा या रस्त्यावरनं वरती गेले. शिवनेरी किल्ल्यावरचा आसपासचा परिसर बघा कसा मस्त आहे. नंतर दरवाजा क्रमांक 4 लागतो. त्याला सुद्धा लोखंडी खिळे लावलेत. चाललोय शिवाई देवीचं मंदिर जे आहे ते शिवाई देवीचं मंदिराच्या इथे आम्ही आता येतोय. बघूया आसपासचा परिसर कसा आहे. एक गोष्ट चांगली आहे की प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था खूप चांगली करण्यात आलेली आहे. आणि प्रत्येकजण पर्यटकाला बॉटल आणायची गरज नाही आहे. बॉटल आणा पण इथे फेकूच नका कचरा. मग आता मला कळतं की एवढी स्वच्छता का दिसत होती. स्वच्छता दिसण्यामागचं कारण एक होतं की खाली जे नियम लावलेले आहे 50 रुपये पर बॉटलची डिपॉझिट, त्याचमुळं पर्यटकांना सुद्धा त्या बॉटल आपल्याबरोबर घेऊन जाव्या लागतात. पुन्हा दरवाजा लागतोय. शिवाई देवीच्या मंदिराचा दरवाजा आहे. आणि समोर जो आहे तो शिवाई देवीचं मंदिर. आता आपण शिवाई देवीच्या मंदिराच्या इथे आलो. शिवनेरी किल्ला आणि शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीचं मंदिर. एक मिनिट. अच्छा ठीक आहे. गुरुवारी साखरपुड्यात 1 तास लेट आहे. शिवाई देवीचं मंदिर हे प्रवेशद्वार बघा. गुरु इकडून जायचं तिकडून बाहेर पडायचं. संपूर्ण परिसर आणि आता आपण शिवाई देवीच्या मंदिरात आलो आहे. शिवनेरीवर इथे मी पाहतोय की बघा प्रत्येक तरुणाला लाजवेल ज्यांना सगळं निसर्गाने दिलं आपल्याला, तरीसुद्धा आपण गड किल्ले चढताना आणि उतरताना विचार करतो. इथे आपलं नाव मॅडम? मी सुखदा शहा आणि हे निशांत शहा. सुखदा शहा आणि निशांत शहा दोघं इथे आलेत. कधी सुरुवात केली होती वरती चढायला? 10 वाजता. आणि व्यवस्थितरित्या उतरतात. एकदम छान आहे. खरं आम्हाला बघूनच मॅडम खरं सांगतोय खूप आम्हाला वाटते आता की प्रत्येकाने हे गड किल्ले चढणे गरजेचं आहे. मॅडम बरं वाटलं पण. थँक्यू. आम्हालाही खूप बरं वाटलं की आमची दखल घेण्यात आली. धन्यवाद मॅडम. सुखदा शहा आणि निशांत शहा. निशांत शहा. आपण राहायला कुठे मॅडम? पुण्यातच. पुण्यामध्येच राहायला. नक्कीच लाजवेल आणि प्रत्येकाने दखल घेणे गरजेचं आहे की दोन्ही व्यक्ती अंध आहेत. अंध असून सुद्धा आत्ताच मी विचारलं की सुखदा शहा आणि निशांत शहा हे दोघं दाम्पत्य शिवनेरी बघा
सकाळीच चढले होते आणि आता उतरत आहेत. कोणाचीही गरज नाही आहे, काहीही सपोर्ट नाही आहे, एकमेकांच्या आधारानं. आणि दोघीजण आत्ताच मी विचारलं की दोघं पुण्याला राहतात आणि पुण्यावरनं आज फक्त शिवनेरीवर यायचं आहे हे मनाशी ठरवलं होतं. आणि त्यासाठी सलाम तुम्हाला दोघांना. मॅडम दोघांना सलाम. खरोखर सांगतोय सो मच. की मी व्हिडिओ पूर्ण केली कारण ही दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येकानेच दखल घेणे गरजेचं आहे. कसं वाटलं? खूप छान. कधी आला होता त्याच्या अगोदर? नाही, पहिल्यांदा. पहिल्यांदा आलात. ह्याच्या आधी रायगड वगैरे सगळं झालं. रायगड सुद्धा केलंय? अरे बाप रे. प्रतापगड झालेला आहे, रायगड झालेला आहे, सिंहगड झालेला आहे. सिंहगड झालेला आहे. पण शिवनेरीला येण्याची संधी महाराजांनी आज दिली असं वाटतं. शिवनेरीवर येण्याची संधी महाराजांनी त्यांना दिली असं त्यांना वाटते. मॅडम खरं सुखदा शहा आणि निशांत शहा नक्कीच तुम्ही तरुणांना सुद्धा लाजवलं. धन्यवाद. Thank you. ओके Thank you so ओके much. मॅडम. रायगड झाला, प्रतापगड झाला आणि शिवनेरी त्यांना करायचं होता त्यामुळे ते आलेत आणि एकमेकांच्या साथीनं गड किल्ल्यावरचं प्रेम त्यांना इथपर्यंत घेऊन आलं. सलाम करणे गरजेचं आहे. महाराष्ट्राने दखल घेणे गरजेची आहे. तरुण जे आहेत ना हे तरुण आराम करतायत, परंतु आता इथे बघा ज्येष्ठ नागरिक आहेत. आपलं नाव मॅडम? सरोज कनोरे. सरोज कनोरे साहेब. आपलं अविनाश कनोरे. किती किती वाजता सुरुवात केली होती गड चढायला? आम्ही सकाळी 9ला. 9ला. 9च्या पुढेच म्हणा, 9:30. पूर्ण पण झाला? हो हो. राहायला कुठे? नाशिक. नाशिकवरून आलात आपण? हो. आपल्या जिद्दीला सलाम. थँक्यू. कारण यूट्यूबला जाईल हा. ओके मॅडम, थँक्यू. आल्यानंतर आपल्याला अंबारखाना किंवा धान्यकोठी ही वास्तू 15व्या किंवा 16व्या शतकामध्ये बांधली गेली आणि त्याची माहिती इथे आपल्याला आहे समोर. आणि ही समोर दिसते ना ते धानकोठी किंवा अंबारखाना 15व्या 16व्या शतकामधलं काम आहे. आणि या 15व्या 16व्या शतकामधलं ही धानकोठी ही बघा. ही जी अंबारखाना आणि धानकोटी आपण बोलतोय ती केवढी विस्तृत आहे बघा. पर्यटक सुद्धा आलेत. ही धानकोठी किंवा अंबारखाना किती मोठी आहे हे बघा. हे बघा. आता तिथे सामान ठेवले पण हा अंबारखाना धानकोठी खूप विस्तृत आहे. शिवनेरी गडावर एवढी स्वच्छता का आहे हे कळलं असेल. जुन्नर नगर परिषद जे या जुन्नर नगर परिषदेला खरंच चांगलं काम ते करतायत. कारण तो नियम जो आपण खाली बघितला ना की 50 रुपये प्लास्टिकची बॉटल वरती न्या पण 50 रुपये जमा करा आणि ती बॉटल पुन्हा आणून द्या आणि तुमचे 50 रुपये घेऊन टाका. त्यामुळं गडावर कोणत्याही ठिकाणी प्लास्टिकचा कचरा दिसत नाही आहे, दुसरा कोणताही कचरा दिसत नाही आहे. असाच उपक्रम प्रत्येक नगरपालिकेने, महानगरपालिकेने, नगरपरिषदेने जर केला तर राज्यामधले जेवढे गडकिल्ले आहेत हे सगळे गडकिल्ले स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त राहतील. बरेच पर्यटक निघलेत आता आणि चाललेत काही पर्यटक. का बॉटल घेऊन चालले पुन्हा? वरती कचरा होत नाही ना किल्ल्यावर. किल्ल्यावर कचरा होत नाहीये. कचरा होत नाही. पण काय केलंय? खाली डिपॉझिट दिलंय का तुम्ही पण? हा डिपॉझिट 50 रुपये. 50 रुपये डिपॉझिट. मग 50 रुपये डिपॉझिट दिल्यामुळं नाही नाही हे बॉटल खालीच टाकणार होतो, वर नाही टाकायचं. वर टाकायची नाही बॉटल. टाकायची नाही. म्हणजे चांगला उपक्रम आहे. चांगला जुन्नर वन विभागाचा जो उपक्रम आहे हा चांगला आहे. हा एकदम चांगला आहे. का याच्यामुळे फायदा एक झाला, तुम्हाला एक समजावून सांगतो मी. कारण याचा एक फायदा झाला की आपण हे ज्या प्लास्टिकच्या बॉटल होत्या या प्लास्टिकच्या बॉटल आपण किल्ल्याच्या इथे टाकायचो आणि त्यामुळं किल्ल्याचा परिसर होता हा परिसर हा सगळा प्लास्टिकने युक्त व्हायचा. आता हे 50 रुपये ठेवल्यामुळे तुमची बॉटल तुम्हाला पुन्हा न्यायची आहे. पुन्हा नाही. कसा उपक्रम आहे? पण खूप छान उपक्रम आहे. जुन्नर वन विभाग जे काम करते चांगलं काम करते. एकदम चांगल्या दर्जाचं आणि खूप सगळं क्लीन आणि प्रत्येक किल्ल्यावर असं होणे
गरजेचं आहे. गरजेचं आहे. गरजेचं आहे. आवडलं तुम्हाला पण? आवडलं. त्यामुळे तुमची बॉटल तुम्हालाच न्यायची आहे. गड किल्ल्यावर कोणती वस्तू ठेवायची ठेवायची नाही. नाही. चांगला उपक्रम आहे आणि चांगला प्रत्येक महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गड किल्ल्यांवर अशाच पद्धतीने उपक्रम राबवणे राबवण्यात गरजेचं आहे. गरजेचं. गरजेचं. आपलं नाव काय? कोकरे. कुठून आलात आपण? पुण्यावर. पुण्यावरनं. हां थँक्यू, धन्यवाद. आणि खूप चांगलं काम करताय. चांगलं. ओके ओके. ओके धन्यवाद. चला. ओके मॅडम, चला. थँक्यू. आता आपण शिवनेरी गडावर आलो आहे आणि तिथेच जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण आलो आता. छोटी पॅन्ट नाही आणली बा तुला. आता बसले सगळेजण. पवार मॅडम बघा आणि पवार साहेब पण आहेत. सगळे बसलेत. वागचोरे मॅडम आहेत. अच्छा, कुस्तीचं आहे काय दादा? मॅडम समोर हेलिपॅडची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण शिवनेरीवर आलो आणि शिवनेरीवरनं बरेच जण आता निघतायत. इथे हेलिपॅडची सुद्धा सोय केलेली आहे. इथेच का हो स्टीलची बॉटल घेऊन आलात? हो, स्टीलची बॉटल तर हवेच ना. का पण स्टीलची बॉटल? खाली तुम्ही नेम बघितला का? हां हो, आता आपण एवढा किल्ला बिल्ल्यावर येतो, मग ते स्वच्छ सुंदर राहावं ना थोडं. आणि प्रत्येक ठिकाणी केलीच आहे त्यांनी जागा पाण्याची. जुन्नर वन विभागाने एक उपक्रम घेतला होता. तो म्हणजे प्लास्टिकची बॉटल असेल त्याच्याकडनं 50 रुपये घेत आहेत. हां. योग्य आहे का ते? योग्य योग्य, कारण की त्याने परिसर आपण ज्या ठिकाणी आलो ते म्हणजे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. जन्म 1630, मृत्यू 1680 आणि असं हे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. आणि आयुष्य फक्त पप्पाकडे असते का? रविवार असल्यामुळं इतिहासप्रेमी भरपूर आलेले आहेत आणि सगळेच जण महाराजांच्या जन्मस्थानाच्या इथे नतमस्तक होत आहेत. आणि हा आजूबाजूचा परिसर किल्ले शिवनेरी सुंदर सुशोभित. जुन्नर वन विभाग, जुन्नर नगर परिषद यांच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर ठेवण्यात आलेला आहे. किल्ल्यावर जे पाणी लागायचं ते पिण्याची पाण्याची सोय कशी केली होती महाराजांनी बघा. हे बघा, इथे पिण्याचं पाणी जे आहे हे पिण्याचं पाणी साठवून ठेवलं जायचं. आत्ता त्याच्यावर जाळी लावण्यात आलेली आहे. जन्मस्थळाच्या इथून पुढे आलात तर आपल्याला पिण्याचे पाण्याची व्यवस्था आहे. प्रसाधनगृह आणि समोर गेल्यानंतर कडेलोट लागतो. आणि यानंतर इथे जे किल्ल्यावर सगळे यायचे सैन्य असायचं त्यावेळी इथे बदामी टाके त्याची माहिती इथे दिलेली आहे. आणि संपूर्ण हे बघा, इथे पाणी साठवून ठेवलं जायचं आणि हेच पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं. बघा किती व्यवस्था करून ठेवलेली आहे की एवढ्या मोठ्या गड किल्ल्यावर आल्यानंतर पिण्याचे पाणी मिळणे गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे बदामी टाके इथे केले. हे समोर जन्मस्थान मंदिर. प्लास्टिक मुक्तीसाठी जागोजागी ठेवलेले कचऱ्याच्या पेट्या त्या सुद्धा व्यवस्थित. आणि आता इथून आपण निघतोय तो म्हणजे कडेलोटकडे. त्याची माहिती मी आपल्याला पुढे देतोय. प्रत्येक ठिकाणी कचऱ्यासाठी अगदी व्यवस्थित कचरा कुंड्यांची व्यवस्था केलेली आहे. जुन्नर नगर परिषद, जुन्नर वन विभाग जातीनं किल्ल्याची स्वच्छता कशी राहील याकडे लक्ष देत आहेत. कुठेही प्लास्टिक दिसत नाही, कुठेही कोणत्याही प्रकारचा कचरा दिसत नाही. पर्यटक गडकिल्ल्याचं पावित्र्य राखतायत. प्रत्येकजण स्वतःची काळजी घेतोय, त्याचबरोबर गडकिल्ल्यांची सुद्धा काळजी घेतोय.
मी मगाचपासून फिरतोय, परंतु कोणत्याही पर्यटकानं बॉटल फेकलेली मला दिसली नाही. सगळ्यांनी तेवढी काळजी घेतली. आणि आता आपण कडेलोटकडे चाललोय. समोर जुन्नरचा परिसर, विस्तारलेलं शिवनेरी किल्ल्याजवळचं परिसर, जुन्नर नगर परिषद, जुन्नर वन विभाग यांच्यामार्फत संपूर्ण काळजी घेतली जाते. आता आपण कडेलोट टोकाकडे आलोय. महाराजांच्या काळामध्ये एक गोष्ट चांगली होती, जो अपराध करेल त्या अपराधाच्या प्रमाणे त्याला शासन केलं जायचं. काही प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक लावलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी सूचना लावलेल्या आहेत आणि या सूचनांचं प्रत्येकानं पालन करणे गरजेचं आहे. इथे एक एंट्री दाखवलेली आहे की येथून पुढे प्रवेश निषिद्ध. म्हणजेच याचाच अर्थ असा की हा जो कोपरा दिसतोय इथून कोणीही जायचं नाही आहे. हा आता आपण आलो कडेलोट. शिवनेरी किल्ल्याचं दुर्गम असे उत्तरेकडील टोके मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्यांना कडेलोट करण्यासाठी वापरलं जात असे. हे बघा, ही कडेलोट. इथून आतमध्ये जाणार, ज्याला मृत्यूदंड द्यायचा असेल त्याला इथे आणलं जायचं. इथून वरतून त्याला फेकून दिलं जायचं. हा परिसर दाखवतो तुम्हाला, माझा मोबाईल आहे बघा. इथून फेकल्यानंतर 100% तो माणूस जगणार नाही. हे बघा, वाकू नकोस. आणि हा संपूर्ण शिवनेरी किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर. आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते कडेलोट, म्हणजेच ज्याला मृत्यूदंड द्यायचा आहे त्याला या ठिकाणी आणलं जायचं आणि ह्या कड्यावरून खाली फेकून दिलं जायचं. प्रत्येक जागा बघा किती खोल आहे बघा. माझा मोबाईल पडला तर तो 100% सांगतोय पुन्हा मिळणार नाही. कोणी थोडासा जरी धक्का दिला तरी तो जाईल. अशी ही कडेलोटची जागा शिवनेरी किल्ल्यावरील. हे बघा, गेला व्हिडिओ चालेल ना. कुठून आलात आपण? खेड राजगुरुनगरवरून आले सगळेजण. आणि कडेलोटचे इथे सगळे आबालवृद्ध सगळे आलेत, म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळी फॅमिली. बरं वाटलं. छोट्याकडून येतोय इथे अजून स्टील बॉटलवाले दिसली मला. नमस्कार साहेब. नमस्कार. कुठून आलात आपण? मी पुण्यावरून आलेलो आहे. पुण्यावरून कुठून? पुण्यावरून लोहगाव. कोण कोण आलेत आपण? मी, माझी मिसेस आणि मुलगा आले. नमस्कार. आता मी एक बघितलं तुमच्याकडे स्टीलची बॉटल घेतलेली आहे, मग प्लास्टिकची बॉटल का नाही घेतली तुम्ही? कारण या किल्ल्यावर जेवढं प्लास्टिकचं आपण करू तेवढं पर्यावरणाला धोका आहे. आणि पर्यावरण मुक्त बनवायचं असेल तर प्लास्टिकचा उपयोग टाळायलाच पाहिजे. आणि आपल्यासाठी स्टीलची बॉटल वापरून आपल्या किल्ल्याची सुव्यवस्था चांगली आणि स्वच्छता ठेवली पाहिजे. म्हणजे जुन्नर वन विभागाने हा जो उपक्रम घेतला चांगला आहे. खूप फार छान वाटलं मला हा. कारण जुन्नर वन विभागाचा जो उपक्रम हाती घेतला आहे तो मला फार छान आवडला आहे. जुन्नर वन विभाग असू दे, जुन्नर नगर परिषद असू दे, शिवनेरी किल्ल्याचं सुशोभीकरण असू दे, सगळ्याच गोष्टी उत्तम आहेत. महाराजांचा पराक्रम सुद्धा तसाच होता. तुम्हा आम्हाला सगळ्यांना त्याची जाणीव आहे. नक्कीच. जरा बॉटल दाखवा, सगळ्यांना सुद्धा कळलं पाहिजे की शिवनेरीवर येताना तुम्हाला स्टीलची बॉटल घेऊन यायचे. जर तुमच्याकडे पैसे असेल तर प्लास्टिकची बॉटलचे 50 रुपये तिथे द्यायचे आणि ते 50 रुपये दिल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ती बॉटल, रिकामी बॉटल पुन्हा तिकडे घेऊन जायचे. गड किल्ल्यांवर टाकायची नाही. परंतु जर प्रत्येकाने अशी काळजी घेतली तर तुम्हाला 50 रुपये सुद्धा द्यावे लागणार नाहीत. वन विभागाला, नगर परिषदेला काही नकोय, फक्त तुम्ही जागरूक नागरिक म्हणून राहणे गरजेचं आहे. थँक्यू. आपण कुठे सर्व्हिसला आहेत? मी आर्मीतून रिटायर्ड आहे आणि माझ्या प्रॉपरली लिहिलेलंच आहे आर्मी रिटायर्ड. आणि प्रॉपरली तोच उपक्रम स्वच्छता अभियानसाठीच वापरत असतो. खूप
थँक्यू ओके. फार फार धन्यवाद तुमचे. ओके ओके चला ओके मस्त मस्त. संपूर्ण शिवनेरी किल्ला फिरलो, कुठेही प्लास्टिक दिसलं नाही. सगळा परिसर सुशोभित होता. जुन्नर वनविभाग असू दे, जुन्नर नगर परिषद असू दे, ह्या सगळ्यांनी केलेलं काम हे वाखाणण्याजोगं आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं योगदान देतोय. गड किल्ले सुंदर स्वच्छ कसे राहतील याची काळजी पर्यटक सुद्धा घेत आहेत, इतिहासप्रेमी घेत आहेत. आणि त्याचमुळं आज शिवनेरी किल्ला जे महाराजांचं जन्मस्थान आहे हे एवढं सुंदर स्वच्छ दिसतंय. वर स्वच्छतागृह कसे असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवनेरी किल्ल्यावरचं असलेलं सुंदर असं स्वच्छतागृह. एवढं सुंदर स्वच्छतागृह मी तरी कोणत्याही गड किल्ल्यावर पाहिलं नाही. पर्यटकांना प्रत्येक ठिकाणी बसण्यासाठी आसन व्यवस्था, उत्तम अशी व्यवस्था, सावली, चिंचेचं झाड आहे, बाजूला सगळे पर्यटक ह्या सावलीमध्ये विसावलेत. ठिकठिकाणी बेंचेसची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, हे सगळ्या गोष्टी शिवनेरी किल्ल्यावर सुंदर ठेवल्यात. आणि अशाच सुंदर राहतील अशी एक आपण सगळ्यांनी खात्री बाळगू, प्रत्येकाने अशी काळजी घेऊ. आणि या काळजीमधूनच आपले गडकिल्ले जे आहेत हे गडकिल्ले स्वच्छ सुंदर आणि कायम आपल्यासाठी अभिमानास्पद राहतील. लोकांची पण कमाल आहे बघा ना. आपल्याला सिंपल चालायचं आहे, यांना हे सामान सगळी वरती चढवायचं आहे, पुन्हा उतरवायचं. कारण 19 तारखेला कार्यक्रम होता मोठा आणि त्या कार्यक्रमासाठी हे सगळे सामान आणलं होतं. मेहनत असते. आता आपण नाही चाललेत सगळेजण, त्यांना येत आहेत सगळेजण, चढतायत गड किल्ले. मेहनतीचं काम आहे आणि 2 माणसं एवढा मोठा बेंच घेऊन चाललेत. आपल्याला चालायला त्रास होतोय, त्यांना हे सामान वरती चढवायचंय, पुन्हा उतरवायचंय. काय नाव काय? अनिकेत दुधवडे. अनिकेत दुधवडे. कोणतं गाव? सितेवाडी. सितेवाडीचे आहेत सगळे. आणि हा आमचा तेजस दुधवडे. सगळे सितेवाडीचे आहेत, मेहनती आहेत आमचे. आणि हेच पाहिजे मेहनतीला, कारण आम्ही बाबा डोंगरचे राहणार आणि चाकर शिवाचे होणार. बघा ना, म्हणजे किल्ला उतरतोय आता तरी सुद्धा इतिहासप्रेमी एवढ्या उन्हामध्ये किती जण येत आहेत बघा ना. सगळी छोटी छोटी मुलं आहेत, कच्ची बच्ची मुलं आहेत. दुपारी वाजलंय 1:20 आणि तरी सुद्धा हे सगळे अजून गड चढतायत. किल्ले शिवनेरी म्हणजे किल्ला उतरतोय आता तरी सुद्धा इतिहासप्रेमी एवढ्या उन्हामध्ये किती जण येत आहेत बघा ना. सगळी छोटी छोटी मुलं आहेत, कच्ची बच्ची मुलं आहेत. दुपारी वाजलंय 1:20 आणि तरी सुद्धा हे सगळे अजून गड चढतायत. किल्ले शिवनेरी जुन्नर वन विभागाचा जो उपक्रम आहे हा अतिशय प्रत्येक गड किल्ल्यावाल्यांनी हा उपक्रम घेणे गरजेचे आहे, त्याची दखल घेणे गरजेचं आहे. कारण मुळात काय होतं आहे काय, इथे जर आपण पिण्याची पाण्याची बॉटल वरती नेली तर इथे आपल्याला 50 रुपये प्रत्येक बॉटल मागे भरावे लागतात. आम्ही सुद्धा 100 रुपये भरले होते आणि तीच रिकामी बॉटल पुन्हा गडावर न टाकता इथे जर पुन्हा आणली तर तुम्हाला 100 रुपये पुन्हा मिळतात. जुन्नर वनविभाग असू दे, जुन्नर नगर परिषद असू दे आणि त्याच्याबरोबर त्यांना सहकार्य करणारी आमची सगळी मंडळी असू दे, यांचं सगळ्यांचं काम अतिशय सुंदर असं काम, चांगलं काम. आणि सगळ्याच महानगरपालिकेंनी, नगरपालिकेंनी, नगरपरिषदांनी याची दखल घेणे गरजेचं. जर महाराजांच्या गडकिल्ल्यांचं जर संवर्धन जतन करायचं असेल तर अशा प्रकारचे उपक्रम हे प्रत्येक ठिकाणी राबवणे गरजेचं आहे.
प्रत्येक ठिकाणी स्वच्छता दिसली. गड किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारे कुठेही कचरा नव्हता. प्रत्येक ठिकाणी डस्टबिनची व्यवस्था अगदी व्यवस्थित केली होती. स्वच्छतागृह चांगले होते आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि साहेब आम्ही येतो, तुमचं काम खरोखर चांगलं आहे. आपलं नाव काय? तुषार निगळे. खरोखर चांगलं काम करताय, धन्यवाद. आणि असंच उपक्रम प्रत्येक गड किल्ल्यांनी राबवणे गरजेचं आहे. धन्यवाद. पुन्हा आम्ही नक्की येऊ. थँक्यू. त्यांना एक नम्र सांगणं आहे की ज्यावेळी तुम्ही असे गड किल्ल्यांवर याल ना, त्यावेळी जे इथले विक्रेते आहेत त्यांच्याकडनं नक्कीच तुम्ही काय करा, त्यांच्या वस्तू आहेत या बागेमधल्या वस्तू, त्या वस्तू ह्या विकत घेत चालला. कारण प्रत्येक वस्तू इथे तुम्हाला आहे त्या तुम्ही त्यांच्याकडनं विकत घेतलात तर त्यांचा रोजगार चालू होईल. चांगल्या पद्धतीने त्यांना एक हातभार लागेल. त्यांच्या कुटुंबाचं चरितार्थ चांगल्या प्रकारे होईल. सगळ्या जणांनी ह्या वस्तू घेणे गरजेचं आहे. कारण त्याच्यापासूनच आपला उद्योग जो आहे, हा रोजगार आहे, हा चांगल्या पद्धतीने होईल. बाजूला पार्किंग व्यवस्था आहे, ती पण शिस्तबद्ध आहे. जरा गारवाला, गोडवाला, लिंबूवाला, ताकवाला, त्याला मसाला ताकवाला, लिंबूवाला, कोकमवाला, आईस गोल्यावाला. मसाला काकडी आहे, पिरू आहे. 10 रुपये मसाला काकडी आहे, गावरान पिरू आहे. काय यायचं दादा, घ्या मसाला पिरू काकडी. मला काकड्या देत आहेत ते खायला, पण मला काकड्या तशा नको आहेत. हे तुमचे पैसे घ्या. आणि ते पैसे घेतच नाही आहेत माझ्याकडनं, मला ठेवावे लागलेत. ते बोलतात माझ्या घरचे आहेत. हे प्रेमळ माणसाशी मिळतात. आपलं नाव काय? दुराफे. सविता दुराफे. आणि हे त्यांच्या शेतामधले आहेत. आणि त्या काकड्या माझ्याकडनं पैसे घेत नाही, मी पैसे खाली ठेवलेत आणि ते बोलतात प्रेमाने मला देत आहेत. खरं सांगतोय, माणसामध्ये म्हणजे हा व्यवसाय त्याचा, परंतु मी ते पैसे त्यांना दिलेले आहेत. धन्यवाद दुराफेताई, धन्यवाद. मी प्रेमळपणा म्हणजे खरं सांगतोय ना, अजूनही पैसे उचलत नाही आहेत ते, हे खरं सांगतोय, नाही घेत आहेत. सॉरी. चला ओके. 6 वाजता मोशीवरनं निघालो. इथं मोशीला असतो आम्ही. हां. आणि 9 वाजेपर्यंत गडावर आलो. हां गडावर 9 वाजतापासून आम्ही सुरुवात केली. हां. आता दुपारचे 1 वाजत आहेत. गड आमचा पूर्ण पाहून कसं वाटलं किल्ले? कसं वाटलं? शिवनेरी गडाचा अतिशय खूप सुंदर वाटला. शिवनेरी गडा इतकी स्वच्छता कुण्याच गडावर नाही. शिवनेरी गडावरचं जितकं संवर्धन आहे तेवढं इतकं छान संवर्धन इथे केलेलं आहे. जुन्नर नगर परिषद, जुन्नर वन विभाग आणि महानगरपालिका यांचं जर सहकार्य या गडावर असेल, खरंच त्यांचे खूप खूप आभार मानावे लागतील. इतक्या जे बाकीचे गड आहेत महाराजांचे, त्या गड किल्ल्यापैकी शिवनेरी गडावर खूप छान स्वच्छता आहे. स्वच्छतेचं कचराकुंडी जागोजागी आणि संवर्धनाचे फलक, हे सगळं शिवनेरी गडावर पाहायला भेटते. शिवनेरी गडा इतकी आपण सर्वांनी स्वच्छता बाकीच्या किल्ल्यावरही नक्कीच. मी पुन्हा एकदा मी जुन्नर वन विभाग असू दे, जुन्नर नगर परिषद असू दे आणि तुमच्यासारखे जे इतिहासप्रेमी जे पर्यटक आहेत हे येत आहेत, हे काळजी घेत आहेत. स्टीलच्या बॉटल आणतात. साधारण तुम्ही येताना स्टीलच्या बॉटलच आणत चला, जेणेकरून तुम्हाला 50 रुपये द्यावे लागणार नाहीत. आणि ते 50 रुपये पण कसे आहेत, ते 50 रुपये तुम्हाला वरती न्यायचे आणि पुन्हा परत आणून बॉटल दिली तर 50 मिळणार आहेत पुन्हा. म्हणजे तिथे काही नाही आहे, फक्त ते डिपॉझिट आहे. याची सगळ्यांनी दखल घ्यायची आणि प्रत्येक पर्यटकाने आपल्या गड किल्ल्याचं संवर्धन करणे गरजेचं आहे. आणि प्रत्येक महाराष्ट्रातमधल्या प्रत्येक गड किल्ल्यावर अशाच प्रकारची स्वच्छता, अशाच प्रकारचे स्वच्छतागृह, अशाच प्रकारची व्यवस्था ही करणे गरजेचं आहे. धन्यवाद. इथेच आपला जो शिवनेरी गड किल्ल्याची जी आपण आज भेट दिली, ही भेट संपते. इथे आता बाजूला झाल्यानंतर इथे आपल्याला काही वस्तू घ्यायच्या असतील, कारण ते